तर बघा आता लवकरच आषाढी एकादशी आलेली आहे आणि उपवास करा किंवा नको करा या दिवशी, पण ही एक चूक मात्र नक्कीच करू नका, जेणेकरून तुम्हाला एकादशीच केल्याचं फळ तर मिळणार नाही, पण पापसुद्धा भोगावे लागतील आणि याचा आपल्याला पाप लागेल. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील सरांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ महिना म्हटलं की सगळ्यात पहिलं आपल्या नजरेसमोर येतं किंवा आपल्या लक्षात येतं ते म्हणजेच काय, तर आपली पंढरपूरची वारी. आणि जे काही वारकरी संप्रदायातले पायी वारीला गेलेले लोक आहेत ते सुद्धा निघालेले आहेत आणि ते त्या दिवशी आषाढी एकादशीला, म्हणजे ज्याला देवशयनी एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे, या दिवसांपर्यंत ते पंढरपूरला मात्र पोहोचत असतात. आणि पंढरपूरला पोहोचून चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचं ते दर्शन घेत असतात. आणि प्रत्येक वारकऱ्याचं एक स्वप्न असतं. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे का, येत्या 25 तारखेला म्हणजे शनिवारी आपली आषाढी एकादशी आलेली आहे, ज्याला आपण देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. तर आता येणाऱ्या शनिवारी एकादशी असणार आहे. म्हणजेच काय, तर जे काही आता आपल्याकडे 2 ते 3 दिवस अगदीच बाकी आहे ते म्हणजे उपवासासाठी. सगळेच जण उपवास करतात. आमच्याकडे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच बालगोपाल सुद्धा उपवास करत असतात. पण असं बघायला गेलं तर बोट्यावर मोजणे इतकारे लोक असे असतात की ते उपवास करत नाही, कारण त्यांना तब्येतीमुळे किंवा त्यांना शक्य होत नाही उपवास करणं. पण एकच सांगायचं आहे या ठिकाणी का आषाढी एकादशीचा उपवास करा किंवा करू नका, पण ही चूकही आपल्याला एक लक्षात घ्यायची आहे का, चुकूनही आपल्याला ही एक चूक करायची नाही, ज्याची भोग तुम्हाला खूप जास्त परिणाम म्हणजे जास्त भयंकर आपल्याला त्याचे भोग भोगावे लागू शकतात, त्यांचे परिणाम सुद्धा भयंकर असू शकतात. तर निश्चितच ती चूक काय असणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल, म्हणजेच हा ब्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, आपल्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष जी काही एकादशी तिथी असते तिला आषाढ एकादशी असं म्हटलं जातं. सोबतच ती देवशयनी एकादशी देखील असते. आता आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटलं आहे कारण की आपले जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत ते आषाढी एकादशी पासून आपल्या योग निद्रेत जातात आणि आषाढी एकादशी पासून ते 4 महिन्याच्या चातुर्मासात देखील सुरुवात होत असते. कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजेच दिवाळीमध्ये नोव्हेंबरमध्ये जे काही कार्तिकी एकादशी येते तोपर्यंत आपले भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेमध्ये असतात आणि आपल्या संपूर्ण पृथ्वी, आपल्या संपूर्ण जगाचा जो काही कारभार आहे तो आता या दिवसापासून भगवान शंकराकडे सोपवला जातो. तर अशा प्रकारे एवढा महत्त्वपूर्ण दिवस आहे. म्हणूनच असं देखील म्हटलं जातं का आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच या व्रतामध्ये, या दिवसामध्ये संपूर्ण देवी देवताचं जे काही तेज आहे ते सामावलेलं असतं. त्याच्यामध्ये त्यांची ऊर्जा असते ती सामावलेली असते. जे कोणी व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास करते, या दिवशी पूजा अर्चा करते, सेवा मंत्रस्तोत्रांचं पठण करतो, त्याचं तुम्हाला अनन्यसाधारण महत्त्व जे काही आहे ते या दिवशी प्राप्त होत असतं. आणि वारकरी तर म्हटलं तर वारकरी संप्रदायामध्ये जे येतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो, कारण ते यासाठीच तिथे गेलेले असतात का त्यांना विठू माऊलीचं, रुक्मिणीचं दर्शन व्हावं. बघा, खूप मोठा दिवस असतो. एका प्रकारे बघायला गेलं तर आषाढी एखाद्या दिवशी जो काही दिवस असतो आषाढी एकादशीचा, आपल्या पंढरपूरची वारी असेल किंवा विठ्ठलाची भक्ती, भगवान विष्णूंची भक्ती करण्याचा खूप मोठा प्रमाणामध्ये हा दिवस साजरा होत असतो. तर आषाढी एकादशी म्हटलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या 25 तारखेला 25 जुलै 2026 शनिवार येतो आहे. आणि आषाढी एकादशी या दिवशी खूप जण आषाढी एकादशी असेल, कार्तिक एकादशी असेल किंवा आपल्याला माहिती असेल की हे दोन्ही एकादशी जर आपण या दिवशी व्रत उपवास जर आपण केला तर आपल्याला संपूर्ण वर्षभरातल्या एकादशीचं पुण्य या ठिकाणी प्राप्त होत असतं. त्याच्यामुळेच खूप जण काय करतात, प्रत्येक महिन्यामध्ये ज्या काही 2 एकादशी येतात, शुल्क पक्षातील आणि कृष्ण पक्षातील एकादशी, त्यांचा सुद्धा ते उपवास करत असतात. पण बरेच लोक असे आहेत का त्यांना भुकेलं राहिलं जात नाही, किंवा मोजकेच लोक असे असतात की खूप जणांना कामानिमित्त असेल किंवा तब्येतीमुळे असेल उपवास सहन होत नाही आणि ते त्याच्यासाठीच ते काय करतात, तर आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हे दोन्ही उपवास करतात, जेणेकरून त्यांना संपूर्ण एकादशीचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आणि आता असे पण खूप जण आहेत की जे आषाढी एकादशी सुद्धा उपवास करत नाही, कारण खूप जणांना तब्येतीच्या काही समस्या असतात, त्याच्यामध्ये गोळ्या औषधे सुद्धा सुरू असतात किंवा वयाचं सुद्धा बऱ्याच लोकांना इश्यू असतो. उपवास करण्यासाठी म्हणजे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं असतं का उपवास अजिबात करायचा नाही,
का जेणेकरून उपवास करत नाही किंवा बरेच जण उपवास करत असतात, पण काय असतं ना, ही ज्याची त्याची एक श्रद्धा आहे. ज्यांना करायचा असेल तो करतो किंवा नसेल तर करत नाही. आमच्याकडे तर छोट्यातले छोटे मुलं सुद्धा उपवास करत असतात. उपवास करायचा असेल तर आषाढीचा किंवा आषाढी एकादशीचा उपवास करा किंवा करू नका, पण चुकूनही एक एक काम तुम्हाला करायचं नाही. आता खूप जणांना सवय असते का बघा, 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, या दिवशी शनिवार आहे, तर खूप जण काय करतील, तर आज आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत आहे आणि आषाढी एकादशी शनिवारी आहे. सोबतच हा खूप जास्त पवित्र दिवस मानला गेलेला आहे. तर आषाढी एकादशीला या दिवशी तर बरेच लोक काय करतील, म्हणजे नॉनव्हेज तर खाता येणार नाही, कारण की शनिवार आलेला आहे. नॉनव्हेज अजिबात शनिवारी बरेच लोक खात नाही किंवा शनिवार पाळला जातो. पण अरे उद्या उपवास आहे, मग आषाढी एकादशी आहे, तर चला आज आपण शुक्रवारी 24 तारखेला नॉनव्हेज वगैरे खाऊन घेऊया किंवा काहीतरी व्यसन जे काही असतील ते करून घेऊया किंवा तामसिक पदार्थ जे असतील ते खाऊन घेऊया, जेणेकरून आपल्याला उद्या उपवास करायचा आहे. दिवसभर पण सगळ्यात मोठा गैरसमज जो काही आहे तो तुम्हाला तुमचा वाटतं ना, की आदल्या दिवशी आपण नॉनव्हेज खाऊया, उद्या आपण छान घर स्वच्छ करूया, डोक्यावर अंघोळ करूया आणि मग आपण मंत्रजाप किंवा सेवा करून उपवास करूया. पण उपवास करूया म्हणजेच काय, तर एक सांगायचं झालं तर आदल्या दिवशी रात्री नॉनव्हेज खाऊन जर दुसऱ्या दिवशी तुम्ही दिवसभरात तामसिक पदार्थ व्यसन जर दुसऱ्या दिवशी उपवास करत असाल आणि आदल्या दिवशी तुम्ही सगळं काही करून टाकलं, तर तुमची जी काही सेवा आहे तुमची ती फलद्रूप जाणार नाही, तुम्हाला ती फळं पावणार नाही, कारण तो उपवास तुम्हाला अजिबात लागू होणार नाही. कारण की बघा काय असतं ना, नॉनव्हेज ही अशी एक गोष्ट आहे का ती खाल्ल्यानंतर पचायला देखील आपल्याला 3 ते 4 दिवस लागतात, कारण ज्यांच्या घरामध्ये ते चालतं त्यांना निश्चितच माहिती आहे. आणि एक बघितलं तर आदल्या दिवशी किंवा रात्री जर तुम्ही बघितलं तर मांसाहार हा तामसिक पदार्थ आहे. व्यसन केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का दुसऱ्या दिवशी फक्त डोक्यावर अंघोळ केल्यामुळे, सगळीकडे गोमूत्र शिंपडल्यामुळे तुम्ही पवित्र झाला आहात, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तर असं अजिबात होत नाही. आदल्या दिवशीच काय, तर आदल्या 2 ते 3 दिवस आधी सुद्धा तुम्ही तामसिक पदार्थ आणि नॉनव्हेज अजिबात खाऊ नका, कारण अध्यात्मामध्ये असाल तर कधीच खाऊ नका. जर तुम्ही खात असाल तर एवढंच सांगायचं आहे का चुकूनही एकादशीच्या आदल्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तामसिक पदार्थाचं सेवन सुद्धा तुम्ही करू नका. कारण बघा, हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होत असते. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुमच्या पोटामध्ये ते असतं आणि ते लगेच बाहेर जात नाही. तुम्ही कितीही बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, लगेच आपण खाणं झालं का आपण पवित्र होत नाही. तर याच पद्धतीने ही गोष्ट पचायला सुद्धा अन्नपदार्थ खूप जड जाते, दिवस लागतात. म्हणून तुम्हाला उपवास करा किंवा नका करू, पण ही एक चूक तुम्ही कधीही करू नका. आणि एक महत्त्वाचं आहे, दुसरं एक सांगायचं आहे का शनिवारी 25 तारखेला आपली आषाढी एकादशी आहे. हा दिवस किती सण आणि उत्सव खूप जास्त महत्त्वाचा आहे. सण, उत्सव, व्रत, वैकल्य आपण उपवास करत असतो, म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला गेलेला आहे. म्हणून त्या दिवशी शनिवारी उपवास करत असाल तर दुसऱ्या दिवशी काय कराल, तर दुसऱ्या दिवशी रविवारी 26 तारखेला, म्हणजे रविवार येतो 26 जुलैला, बरेच जण काय करणार आहात, तर शनिवारी आज आपला आषाढीचा उपवास झाला, आता उद्या आपल्याला सकाळी उपवास सोडायचा आहे. तर आपण काय करणार, तर खूप जण काय करतील किंवा पटकन दुसऱ्या दिवशी काही उठलं की लगेच उठल्या उठल्या चहा, खारी, टोस्ट किंवा बिस्किट वगैरे खाऊन घेतात, जेणेकरून आणि पटकन आपला उपवास सोडून टाकतात. पण हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे, सगळ्यात मोठी चूक आहे. संपूर्ण व्रताचं तुम्हाला फळ मिळणार नाही. तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ जाणून घ्यायचं असेल तर इथे एक असतं का, ज्या वेळेस आपण एका दिवसाचा उपवास करतो तेव्हा मोठ्या एकाच जो काही उपवास असतो तो महाशिवरात्री असेल किंवा कुठलाही मोठा दिवस असतो, तिथीचा उपवास आहे, दिवसभर आपण करतो, त्यावेळेस आपण काय करायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी कुठल्याही प्रकारचे बिस्किट, टोस्ट, खारी वगैरे अजिबात असे पदार्थ खायचे नाही आहे की जेणेकरून आपण त्याच्यावर उपवास सोडत असतो. तर बघा, आपल्याला सकाळी उठल्यावरती त्याचं पालन करायचं आहे. व्रताचा आदल्या दिवशी आपण उपवास केला आहे त्याचं पालन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. द्वादशीला आपल्याला सकाळी मस्तपैकी सुशोभित व्हायचं आहे, पूजा वगैरे करायची आहे आणि आपल्याला त्या उपवास जे काही आहे त्याचं पालन करायचं आहे. आणि ते पालन करणं म्हणजेच काय, तर संपूर्ण जो काही नैवेद्य आपण बनवणार आहात, वरण, भात, भाजी, चपाती, एकदम साधा किंवा वरणबट्टी,
वांग्याची भाजी जी काही तुमच्याकडे बनत असेल तो गोड पदार्थ एखादा तो देवाला तुम्ही दाखवायचा आहे. देवाला नैवेद्य अर्पण करून झाल्याच्या नंतर मग तुम्ही उपवास सोडायचा. अशा प्रकारे आपल्याला उपवास सोडायचा असतो. साधारण म्हणजेच काय तर आपल्याला सात्विक आहार खाऊनच तो उपवास सोडायचा असतो. म्हणजे चुकूनही आपल्याला उपवास सोडताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. का रविवारी अजून एक गोष्ट आहे. आपण आदल्या दिवशी नॉनव्हेज खाणार नाहीये, ठीक आहे. आषाढीचा उपवास दिवसभर करणार आहात. दुसऱ्या दिवशी आपण सकाळी खूप जण काय करणार आहात तर काल उपवास झाला, आज रविवार आहे, मस्तपैकी नॉनव्हेज करूया, मस्तपैकी नॉनव्हेज खाऊन घेऊया. पण तुमचं जे काही तामसिक पदार्थ आहे, नॉनव्हेज आहे, बेसन आहे, जरी रविवार असला ना तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये रविवारी हा पदार्थ होत असतो. पण ह्या दिवशी चुकूनही ही चूक करू नका का काल उपवास झाला आणि आज ते खाऊन घेऊया जेणेकरून. पण काय तर बघा, सात्विक आहारच आपल्याला शरीराला द्यायचा आहे. सात्विक आहारामध्येच आपल्याला जो काही उपवास आहे तो सोडायचा आहे. कारण चातुर्मासाला प्रारंभ झालेला असतो. सात्विक आहारामध्ये राहिलो तर ज्या ऊर्जेमध्ये आपण राहतो, सात्विक आहार घेतल्यामुळे किंवा सेवा मंत्राची काही ऊर्जा आपल्याला मिळते, ती एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरामध्ये काम करत असते आणि ती आपल्याभोवती सभोवताली घरामध्ये क्रिएट झालेली असते. पॉझिटिव्हिटी क्रिएट झालेली असते आणि चुकीचे पदार्थ आपल्या पोटात गेल्यामुळे, चुकीच्या पदार्थांचं सेवन झाल्यामुळे आपली जी काही ऊर्जा आहे ती मायनसमध्ये जाते. एवढ्या दिवसाचं फळ आपल्याला अजिबात मिळणार नाही. म्हणून या दोनही गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाही. तामसी पदार्थ घेऊ नका. उपवास करणार नसाल तर ठीक आहे, पण चुकून या आषाढी एकादशीला तामसिक पदार्थांचं सेवन करू नका. आदल्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नका, दुसऱ्या दिवशी सुद्धा नॉनव्हेज खाऊ नका. किंवा उपवास सोडायचा असेल तर साधा सुद्धा भाजी पोळीवर सोडा. दुसरी गोष्ट एक महत्वाची आहे का चातुर्मास पावसाळा सुरू होतो त्यावेळेस सुद्धा नॉनव्हेज वगैरे अजिबात 4 महिने खायचं नसते. तर या 4 महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला चातुर्मासाच्या काळामध्ये प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो. म्हणजेच एक प्रकारची प्रजनन क्रिया त्यांची चालू असते. क्रियेमध्ये आपण जे काही अन्न त्यांचं शिजवून खातो ती चांगली गोष्ट नाही आपल्या शरीरासाठी. पावसाळ्यामध्ये जे नॉनव्हेज मांसाहार जे काही लोक खात असतात, तामसी पदार्थ खात असतात, ते पचण्यासाठी निश्चितच जड जात असतात. चातुर्मास पाळायचा असतो. सात्विक आहार खूप जण कांदा लसूण सुद्धा 4 महिने खात नाही, एवढं सात्विक आहार ते पाळतात. आणि आपण जर सात्विक आहार घेतल्याने आपल्या शरीरात काय नुकसान होणार आहे तर या उलट आपलं शरीर, आता बरेच लोकांचं काय आहे, बरेच लोकांकडे किंवा लेडीजकडे छोटे बाळ आहे म्हणून ते उपवास करणार नाही, किंवा म्हातारी असते गोड्या औषधं सुरू असते म्हणून ते उपवास करणार नाही. पण उपवास जरी नाही केला तरी सुद्धा ही एक चूक मात्र आवर्जून करू नये. तर ती कोणती, तर भात अजिबात खाऊ नये. हो, भात किंवा तांदूळ या दिवशी अजिबात खाऊ नये असं म्हटलं गेलेलं आहे. कारण शास्त्रामध्ये असं सांगतात का आपण जर एकादशीच्या दिवशी घरामध्ये भात किंवा तांदूळ खाल्ला तर आपण स्वतः हजारो किडे किंवा मुंग्या आपल्याला मारण्याचं पाप मिळत असतं. आणि एक एक तांदूळ एक एक किडा म्हणून आपण तो खात असतो, आपल्याला त्याचं पाप भोगावं लागत असतं. असं म्हटलं गेलेलं आहे की एकादशीच्या दिवशी कोणी भात किंवा तांदूळ अजिबात खायचा नसतो. त्यामुळे एक गोष्ट मात्र तुम्हाला निश्चितच वर्ज्य करायची आहे. त्या दिवशी तुम्ही दुसरी भाजी चपाती वरण खाऊ शकता, चपाती खाऊ शकता, भाजी खाऊ शकता, पण चुकूनही भाताचं सेवन तुम्हाला करायचं नाहीये, तांदूळ तुम्हाला त्या दिवशी खायचं नाहीये. म्हणून आवर्जून ही एक गोष्ट आपल्याला या दिवशी पाळायची आहे. जे उपवास करणार नाही त्यांच्यासाठी अजिबात महत्त्वाची गोष्ट आहे. उपवास करणार त्याला आपोआपच उपवास घडणार आहे म्हणून आहे, पण जे उपवास करणार नाही त्यांनी ही एक पवित्रता आपल्या विचारांमध्ये पाळायची आहे. निश्चितच फक्त अन्नाचा उपवास करून चालत नाही, तर आपले विचार सुद्धा त्याच ठिकाणी पवित्र आणि शुद्ध असणं खूप जास्त गरजेचं असतं. आपले विचार पवित्र जर असतील तर मनामध्ये खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता असेल तर सगळं काही चांगलं चालतं. जी काही सेवा आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने चालते. आपल्या सगळ्या काही सेवा ज्या काही आहे त्या फलद्रूप पावत असतात, त्याला लवकरात लवकर यश मिळत असतं, फळ मिळत असतं. जेणेकरून अशा प्रकारे तुम्हाला ज्या काही चुका सांगितल्या आहे, लोकांचा गैरसमज असतो की आपण हे खाऊया ते खाऊया, पण या गोष्टी अजिबात खाऊ नये. भात खिचडी या दिवशी चुकूनही खाऊ नये, जेणेकरून आषाढी एकादशीत तुम्हाला पुण्य तर मिळणार नाही, पण दुप्पट तुम्ही पाप स्वतःच्या शरीरावर स्वतःवर घेत असतात. स्वतःचे भोग कर्म आपण खराब करत असतो. आणि जेवढं जमेल तेवढं या चातुर्मासात सात्विक आहार वर्ज्य करायचा आहे. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला यूट्यूब चॅनल बघायला मिळतील. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.